नमस्कार, मी लीना टाकळीकर. यशोवाणी दिवाळी अंक 2025 साठी माझा हा लेख वाचते आहे. याचं शीर्षक आहे तोमोदाची. तोमोदाची म्हणजे थांबा, कळेलच तुम्हाला. एक गंमत छोट्याशा कोड्यातून शोधा त्याचे उत्तर. जगावेगळे हे नाते, शब्दाविना संवाद. हे नाते रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असते. ओळखलत? बरोबर, ती आहे मैत्री. जॅपनीजमध्ये मैत्रीला तोमोदाची म्हणतात. खूप सुंदर नाते, जितके बोलावे तेवढे थोडेच. म्हणतात ना, यस्य मित्रेण संभाषा, यस्य मित्रेण संस्थितिः, यस्य मित्रेण संलापः, ततो नास्तः पुण्यवान. ज्याचे मित्रासमवेत संभाषण होते, जो मित्राच्या सहवासात असतो, जो मित्रांबरोबर संवाद करतो, त्यापेक्षा कोणीही अधिक पुण्यवान नसेल. मनापासून पटले ना? खरंच मैत्री असतेच अशी. तिला मैत्री म्हणा या दोस्ती, यारी म्हणा या स्नेहम, फ्रेंड म्हणा या पेंगियो. चायनीजमध्ये मैत्रीला पेंगियो असं म्हणतात. नावे अनेक, रूपे अनेक, पण भावार्थ एक. ते म्हणजे जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, विश्वास, परोपकार आणि निस्सीम काळजी. मैत्रीची असते का हो कुठली भाषा? काही परिमाण किंवा काही त्याची व्याख्या? नाही ना? खरं आहे, ती फक्त अनुभवावी लागते. मला वाटतं मैत्र आधी जुळते, कळते आणि मग ती फुलते आणि बहरते ती संवादातून, अगदी मूक संवादातून. ती बहरते आपल्यांच्या मैत्रीपूर्ण स्पर्शातून, डोळ्यातून, अगदी एका हुंकारातून देखील. खऱ्या मैत्रीला फक्त प्रेमाने देणे माहीत असते. मग ही मैत्री असो देवाशी, माणसांशी, प्राण्यांशी, पक्ष्यांशी, झाडांशी, पुस्तकांशी, वाहनांशी, वा असो ती अगदी आपल्याशी. ती नेहमी बरोबर घेऊन येते प्रेमाची ऊब. ह्याच मैत्रीची दालने आपण खुली करताच कितीतरी पेच सुटतात. शत्रू मित्र बनतात, दूरचे जवळ येतात आणि मग आपला अहंकार पूर्ण गळून पडतो. मग तो मैत्रीचा हात कोणाचाही असू दे. तुम्हाला मैत्री देवाशी कशी होते माहिती? ती होते प्रेममय भक्तीने, आपल्या निस्सीम विश्वासाने. जेव्हा दुःखाचे सावट भरून येते वा कधी आनंदाचे नभ दाटून येतात आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळतात, नकळत हात जोडले जातात आणि मग सुरू होतो संवाद आपल्या सख्याशी. आपल्याला खात्री असते हा सखा सतत आपल्या पाठीशी असणार, दुःखात आणि सुखात. आईनंतर हा आपला पहिला विश्वस्त मित्र असतो. आपण निसंकोचपणे मोकळे होऊन जातो. म्हणतात ना, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा सखा. तरळले ना डोळ्यासमोर कृष्ण सुदामा निखळ मैत्री? देवाशी आणि माणसांशी आपली सहज मैत्री जुळते, हो ना? पण प्राण्यांशी, झाडांशी देखील ती खूप घट्ट होऊन जाते. केली आहेत का अशी मैत्री कधी? खरंच
एकदा करून बघा. पक्ष्यांशी केली तर ते खरंच तुमच्याशी संवाद साधतात, अगदी तुमच्याजवळ हट्ट देखील करतात. झाडांशी प्रेमाने बोललात तर ते खळखळून हसतात. खरंच ते प्रतिसाद देतात, अजून जोमाने फुलतात आणि दुर्लक्ष केले तर कोमेजून जातात. बोलून तर बघा, त्यांना प्रेमाने, मायेने स्पर्श करून तर पहा. ते दुप्पट वेगाने वाढतात. एवढी ताकद असते मैत्रीमध्ये. हे लिहित असताना प्राण्यांच्या मैत्रीवरून एक इंग्लिश चित्रपट आठवला. हचिको, एक हृदयस्पर्शी सत्यकथा. हचिको हे एक कुत्र्याचे पिल्लू रेल्वे स्टेशनवर एका प्रोफेसरना सापडते. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवताना स्टेशनवर चुकते. ते प्रोफेसर त्याला तात्पुरते घरी आणतात. अगदी ठरवतात की ज्याचे आहे त्याच्याकडे परत करायचे. पण त्यांच्याही नकळत ते त्यांचेच होऊन जाते आणि मग सुरू होते त्यांच्यातील अबोल प्रेम, मैत्री. ती इतकी छान जुळते की ते कुत्रे नेमाने त्यांना स्टेशनवर सोडायला आणि घ्यायला येते. अगदी त्यांच्या मृत्यूनंतर देखील अनेक वर्षे तो त्यांची वाट पाहत स्टेशनवर येऊन बसायचा. तब्बल 9 वर्षे. ही झाली एक कथा. पण ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत ते नक्कीच हे अनुभवू शकतील. अजून एक, तुम्ही जर जंगलात गेलात ना, तर तिथे तुम्हाला मैत्रीची वेगळीच परिभाषा दिसेल. जसे वानर आणि हरिण. वानर उंच झाडावर असतात, त्यामुळे त्यांना आजूबाजूने येणारे शिकारी प्राणी लगेच दिसतात. ते दिसताच ते जोरजोराने ठराविक आवाज काढून सगळ्यांना सावध करतात. आहे ना ही मैत्रीच? अगदीच काय, लहान वेल ती देखील मोठ्या झाडाच्या मैत्रीच्या आधाराने वर चढते. पुस्तकांची मैत्री तर कायमच आपल्याला प्रगल्भ बनवते, हे सर्वश्रुत आहेच. म्हणूनच मला वाटते की मैत्री हे एक गोड स्वप्न, प्रत्यक्षात उतरलेले, देवाने योजलेले एक सुंदर नाते आहे. ते रोप कसे जतन करायचे हे आपण ठरवायचे. पण हो, ही मैत्री सजगतेने करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. तर ही मैत्री, मैत्र, फ्रेंडशिप, स्नेहम, यारी, दोस्ती अनमोल ठेव तुमच्या आमच्या आयुष्यात कायम अशीच चिरंतर बहरत राहो, ही सदिच्छा. मैत्री शब्दाविना संवाद, एक घट्ट नाते.